सर्व उपस्थित श्रोत्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला आत्मा नमस्ते. खूप दिवसांनी आपण भेटलोय बघा, कारण ज्या दिवशी इलेक्शन होतं मतदान त्या दिवशीच लेक्चर आपलं कॅन्सल झालं. तर आपला आजचा समास आपण 21 समासी जुना दासबोध पाहतोय. त्या थोडंसं आपण मागच्या समासाचा भूतंटो घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाताच येणार नाही. आपण मागचा समास जो पाहिला होता तो 9वी भक्ती जी आहे ती आत्मनिवेदन भक्ती हा पाहिलेला होता. नवविधा भक्तीमधली 9वी भक्ती. आणि जी आत्मनिवेदन भक्ती आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की जड आत्मनिवेदन, चंचल आत्मनिवेदन आणि निश्चळ आत्मनिवेदन. आता जड आत्मनिवेदनामध्ये मी आणि माझं सगळं भगवंताचं असं म्हणजे जड आत्मनिवेदन स्थूल स्वरूपावर. चंचल म्हणजे काय की सर्वत्र अंतरात्मा भरलेला आहे, विश्व व्यापून तो आहे आणि प्रत्येक जीव हा त्याचाच अंश आहे. म्हणजे जे जे भेटे भगवंत आहे, जे जे भेटे भूत तयाचे माने भगवंत. की प्रत्येक प्राणीमात्रच म्हणून ज्याच्यामध्ये प्राण आहे त्या सगळ्यांमध्ये आपण निर्जीवांमध्ये पण असतोच भगवंताचा अंश, पण सगळ्यांमध्ये जो म्हणजे थोडंसं स्थूलापेक्षा आपण थोडंसं सूक्ष्मत्वाकडे गेलो. आणि पुढचं जे आहे ना ते निश्चळ आत्मनिवेदन. म्हणजे काय की माया ही दिसतीये पण ती खरी नाही. म्हणजे काय, माया मिथ्या आहे आणि ब्रह्म सत्य आहे याचा अनुभव घेणं याला म्हणायचं निश्चळ आत्मनिवेदन. माया मिथ्या आहे म्हणजे काय, आता हे दिसत आहे तरी ह्याला मिथ्या म्हणायचं. मिथ्या म्हणजे खोटं नाहीये, पण तो एक भास आहे, भ्रम आहे. म्हणजे ऍक्च्युअली तिथं अस्तित्व नाहीये, पण ते आपल्या अज्ञानामुळे आपल्याला त्याचं अस्तित्व जाणवतं. म्हणून माया दिसत असली तरी मिथ्या आहे, म्हणजे तिचं अस्तित्व नाही, असं ते निश्चळ आत्मनिवेदन. आता आत्मनिवेदन करणं म्हणजे काय, तर देवाला किंवा भगवंताला, परमात्मा स्वरूपाला, ब्रह्मस्वरूपाला सर्वस्व अर्पण करणे हे आपण पाहिलं. आता ते वाहणे म्हणजे काय, तर बुद्धी, मन, अहंकार हा देवाला अर्पण करायचा. आपण थोडं आत्मनिवेदन पाहिलं तरच आजचा निरभिमान शांती हा समास सुरू होणार आहे. मग आता बुद्धी, मन आणि अहंकार हे अंतःकरणाच्या मना म्हणजे अंतःकरण पंचक किंवा अंतःकरण चतुष्ट म्हणा, ह्याची कार्य करण्याची जी पद्धत आहे त्या एका पद्धतीला जे अंतःकरणाचं कार्य आहे की काय, संकल्प विकल्प करणे, हे जे अंतःकरण कार्य करतं त्याला आपण म्हणतो मन. बरोबर आहे. अंतःकरणाचा जेव्हा निश्चय होतो म्हणजे निर्णय होतो की हे नाही हे करायचं, त्या कार्याला आपण म्हणतो बुद्धी. आणि अहंकार म्हणजे जे काही आहे ते सर्वस्व मीच करतो, अभिमान म्हणतो आपण. अहंकार, अभिमान, त्याला आपण म्हणतो की अहंकार. ते अंतःकरणाचं एक कार्य आहे. हे संपूर्णपणे देवाला अर्पण करायचं, परमेश्वराला अर्पण करायचं. म्हणजे काय, मन तुझ्याप्रमाणेच कार्य करतं, बुद्धी तुझ्याच इच्छेने निर्णय करते आणि अभिमान मला काय आहे तर मी तुझं मान्य करतो अस्तित्व, इतकंच बोलते मी वाहणे. पण तिथं थोडासा मीपणाचा अहंकार असतो. कोणाचा, मी अर्पण केलंय, मी मन अर्पण केलंय, मी बुद्धी अर्पण केलीये, मी अहंकार अर्पण केलाय. हा जो मीपणाचा सूक्ष्म अहंकार आहे ना तो तिथं असतोच. तो जेव्हा सर्वस्वपणाने आपण अर्पण करतो ना तेव्हा त्याला आत्मनिवेदन असं म्हणतात. म्हणजे काय की सोहम आणि कोहम. बरोबर आहे. आपण जेव्हा जन्माला, जीव म्हणूयात आपण, जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो विसरतो सगळं आपलं अस्तित्व. पण जन्म यातना म्हणजे आईच्या गर्भामध्ये तो ज्या यातना भोगत असतो तेव्हा त्याला पूर्ण स्मरण असतं की मी भगवंताचा अंश आहे, मी इथं येऊन काय करणार आहे तर माझं पापक्षालन करणार आहे किंवा माझं काय कर्तव्य मी ठरवलेलं आहे. जीव ठरवतो आणि मगच तो जन्माला येतो. आपण त्याच्यात नाही खार जायला पाहिजे. आणि मग त्याला ते सगळं लक्षात असतं की आपण इथं मृत्यू
मृत्यू तलावर म्हणूयात आपण, पृथ्वीवर येऊन आपल्याला हे सगळं करायचं आहे. पण तोपर्यंत त्याला अस्तित्व असतं की मी भगवंताचा अंश. आणि नंतर जेव्हा तो जन्माला येतो तेव्हा तो विसरून जातो की आपलं अस्तित्वच विसरून जातो. आणि मग समर्थ सांगतायत की हा जो सोहम ते कोहम प्रवास घडलेला आहे, तो कोहम ते सोहम प्रवास परत करायचा मनुष्याला. आणि त्याच्यासाठी आत्मनिवेदन एक एक सांगितलंय. जड आत्मनिवेदन, चंचल आत्मनिवेदन, निश्चळ आत्मनिवेदन, हे आपण मागच्या भागात पाहिलं. आणि हा दासबोध हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ पूर्ण परमार्थाचा आहे किंवा पूर्ण आध्यात्मिक ग्रंथ आहे म्हणजे. आणि हा ग्रंथ समर्थांनी साधना काळात लिहिलेला आहे. त्यामुळे आपण हे खूपदा वारंवार पाहत आहोत. आणि त्यामुळे काय आहे की समर्थांना आपल्या शिष्याला आपल्यासारखंच बनवायचं. आणि आपण सद्गुरू कोण आहे या लक्षणात पाहिलेलं आहे. परिसाचं उदाहरण घेऊन की परिस काय करतो, सोनं बनवतो लोखंडाचं, पण ते बनलेलं सोनं आहे ते परिस होऊ शकत नाही. आणि सद्गुरू मात्र काय करतात, आपल्या शिष्याला आपल्यासारखंच बनवतात, एकरूप करतात आपल्याशी. सद्गुरू म्हणजे पुरुष, हे मनुष्य नाही. सद्गुरू हे तत्व आहे. म्हणजे आपण म्हणतो की आपण नावं दिली प्रत्येकाला की हे अवतार आला, हे गोंदवलेकर महाराज आहे, हे स्वामी समर्थ आहेत, हे रामदास स्वामी आहेत, पण त्यांच्यामध्ये जे सद्गुरू तत्व आहे ना ते एकमेव आहे. आणि सद्गुरू हे काम करतात की आपल्यासारखंच शिष्याला बनवतात. मग आता आजचा समज काय आहे, हे झालं आत्मनिवेदन. आणि हे आत्मनिवेदन समर्थांनी, आत्मसाक्षात्कारी संत आहेत त्यामुळे समर्थांनी हा सगळा अनुभव घेतलेला आहे, स्वानुभव घेतलेला आहे. आणि ते शिष्याला आता मार्गदर्शन या 21 समासातून करत आहेत की बाबा तुला माझ्यासारखं बनायचंय. आणि मग ते एक एक पायरीने शिष्याला पुढे नेत आहेत. आता आत्मनिवेदन सांगितलं शिष्याला की आता पुढची पायरी ते सांगतायत की निरभिमान शांती. आता निरभिमान म्हणजे काय, आत्मनिवेदन आपण पाहिलं, त्याच्या पुढे काय अभिमान, निरभिमान म्हणजे अभिमान रहित. अभिमान म्हणजे काय, अहंकार. आपण पाहिलं ना, तो सूक्ष्मपणाचा, मीपणाचा एक अहंकार असतो आणि एक मी करता असा देहाभिमान असतो. आता समर्थांकडे तर कुठलाच अभिमान नव्हता, कारण समर्थ प्रत्यक्ष श्रीरामांशीच एकरूप होते. पण त्यांच्या शिष्यांकडे मात्र तो अभिमान आहे, देहाभिमान आहे. आणि ह्या समासातून समर्थ ते सांगतात की अरे शिष्या, तुला हा देहाचा अभिमान पूर्णपणे सोडायचा आहे, त्याला म्हणायचं निराभिमान. आणि मग तुला शांतता मिळणार आहे. शांतता कुठली आहे, प्रत्येक मनुष्याला शांती हवी असते. म्हणजे जसं आपण श्वास घेतो की नाही, आपल्या जीवनामध्ये श्वास किती महत्वाचे, श्वास असलं तरच आपलं जीवन आहे. तसंच प्रत्येकाला शांतता हवी असते. पण काही जणांना कळतं की मला आत्मिक शांती म्हणजे शाश्वत शांती हवी आहे, आणि काही जणांना कळतं की मला तात्पुरती शांती. आणि आपण सगळे म्हणजे त्या तात्पुरत्या शांतीमध्येच आहोत. त्यामुळे आपण सगळीकडे धावत असतो की आपण ह्या गुरूंकडे जातो, इथं नाही काम झालं, या गुरूंकडे जातो, इथं नाही काम झालं, या देवाकडे जातो. तर समर्थ कसं सांगतायत शिष्याला की तुला निरभिमान असलेली म्हणजे अहंकार विरहित आणि शाश्वत शांती कशी प्राप्त होईल, ह्या संदर्भाचं मार्गदर्शन समर्थ या समासात करत आहेत. आता निरभिमान म्हणजे अभिमान वर्ज अवस्था, हे आपण पाहिलेलं आहे. तर ह्या समासामध्ये आपण दोन भाग पाहूया. त्याच्यामध्ये की सुरुवातीला समर्थांनी सांगितलेलं आहे, सद्गुरूंचं महात्म्य तर सांगितलेलंच आहे, प्रत्येक समासात सद्गुरूंचं महात्म्य येणार आहे. तर त्याशिवाय समर्थ आत्मसाक्षात्कारी आहेत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की हे जे मी काही बोलतोय हे मी बोलत नसून ही रामरायांचीच वचन आहेत आणि ते माझ्याकडून हे वदवून घेत आहेत किंवा बोलवून घेत आहेत, कारण त्यांना शिष्यांना माझ्यासारखंच बनवायचं, माझ्यासारखं म्हणजे रामरूपच बनवायचं. त्यामुळे रामरायच माझ्याकडून हे वदवून घेत आहेत आणि मी जे बोलतोय ते माझ्या शिष्यांना सांगणं भाग आहे, असं पहिल्या भागात समर्थ सांगत आहेत. त्याच्यानंतरच्या पुढच्या भागामध्ये समर्थ सांगत आहेत की त्यासाठी शिष्याला प्रश्न पडतो हे सगळं ऐकल्यावर की आम्ही काय करायला पाहिजे मग आता, की आम्हाला जर ही निरभिमान शांती मिळवायची असेल तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे आणि ते तुम्ही सांगा, असं शिष्य अतिशय
प्रेमाने म्हणा किंवा विनवणी म्हणा किंवा प्रार्थना म्हणा अशी समर्थांना करतो. आणि मग समर्थ त्याला काय करायचं हे सांगतात आणि ते आपण दुसऱ्या भागात पाहणार आहोत. आणि त्याच्या पुढच्या भागामध्ये त्या मार्गामधले अडथळे पण सांगत आहेत. म्हणजे असं नाही आहे बघा, समर्थांचं म्हणजे एक वैशिष्ट्य असं आहे की ते चांगलं आणि वाईट दोन्हीही सांगतात आणि त्यातला विवेक काय करायचा आहे हे पण सांगतात. कारण हा संपूर्ण आध्यात्मिक ग्रंथ असल्यामुळे समर्थ हे सगळं सांगत आहे. आता समर्थांनी, तुम्ही म्हणाल की समर्थ सगळे सांगतायत मग त्यांच्याकडे पण मीपणाचा अहंकार असणारच ना, मी ते म्हणणार ना. त्याच्यावर समर्थ सांगताय की ते आत्मज्ञानीच होते, त्यांचं चालणं बोलणं हे सगळं शिष्यांना मार्गदर्शनाचंच असणार आहे. आणि समर्थ म्हणतात की मी माझ्या स्वानुभवाचे बोल सांगत आहे आणि स्वउद्धारासाठी सद्गुरूंची कास मी धरलेली आहे आणि माझा उद्धार सद्गुरूंची कास धरून झालेला आहे. तर त्या सद्गुरु कृपेने मी जसा पूर्णत्वास गेलेलो आहे तसंच माझ्या शिष्यांनी सुद्धा पूर्णत्वास जावं. आणि म्हणून ते पुन्हा सद्गुरूंचा महिमा किंवा सद्गुरूंची स्तुती सगळ्यात पहिली करत आहेत. आणि त्यांच्याप्रमाणे माझा जसा मीपणा लयाला गेला आहे. मीपणा म्हणजे काय? देहाभिमान आपण पाहिलेलं आहे. देहाचा अहंकार. कुठलंही काम केलं तर आपण काय म्हणतो? मी केलं, बरोबर आहे. म्हणजे त्याचं आपल्याला बघा दुःख झालं ना, नॉर्मल म्हणजे सामान्य माणसाचं कसं असतं माहिती का, की खूप दुःखाचं त्याच्यावर आकाश कोसळलं म्हणून एका मागोमाग एक दुःख झालं की तो म्हणतो अरे बाबा काय रे माझ्या नशीब लिहिलेस देवा तू. अरे पण ते तूच घडवलेलं आहे, तुझंच कर्म आहे कुठल्या तरी जन्माचं. ते फक्त तू सिलेक्ट केलेलं आहे की मला आता या जन्मामध्ये ते भोगायचंय म्हणून. पण तेव्हा आपण काय करतो? परमात्म्याला किंवा भगवंताला, कोणतं जे ईश्वरी स्वरूप आहे त्याला म्हणतो अरे बाबा काय हे माझ्या नशिबी आणलंस बाबा. पण सुख आलं की तो काय म्हणतो? नाही माझ्यामुळे आलंय, मी हे कष्ट केले, मी हे केलं, मी ते केलं. म्हणजे तिथं मात्र तो भगवंताला विसरतो. हा जो मीपणा आहे ना, हा देहाचा मीपणा आहे आणि ह्याला समर्थ देहबुद्धी म्हणतात. आणि ही जी देहबुद्धी आहे ह्यालाच देहाभिमान म्हणतात. म्हणजे प्रत्यक्ष आपला जो देह आहे ना, ह्यातलं जर म्हणजे आपण म्हणतो की ह्यातलं जर चैतन्य आहे हे जर गेलं तर ह्या देहाला डोळे, ह्या देहाला कान आहे, ह्या देहाला नाक. लोक म्हणतात उचलते, हो की नाही? काय ते केव्हा देणारे बॉडी असं म्हणतात ना. म्हणजे चैतन्याखेरीज ह्या देहात काही नाहीये. पण मनुष्य त्या देहाचा इतका अभिमान करतो आणि बाळगत असतो आणि भगवंताला विसरतो, कारण तो पहिल्यापासूनच स्वस्वरूपाची त्याची फारकत झालेली असते. आणि मग समर्थ सांगताय की मी रामरायांचा दास्यत्व पत्करलेलं आहे आणि हे दास्यत्व पत्करून मी रामरायांचं एकरूपत्व झालेलं आहे, रामरायमयच झालेलो आहे आणि अशी ही माझी स्थिती आहे. आणि मग या स्थितीमध्ये मी तुला तुझ्या उद्धाराचा मार्ग सांगतोय. म्हणजे मी नाही, हे सगळे बोल जे आहेत, इव्हन नवा दासबोध म्हणजे आपण जुना आणि नवा समजण्यासाठी म्हटलेलं आहे की 200 समासांचा जो दासबोध आहे त्याच्यात सुद्धा समर्थ सतत सांगत आहेत की हे सगळी वचन ही रामरायांची आहेत. त्यामुळे त्याला म्हणजे एक प्रकारचं श्लोक म्हणूयात, मंत्र म्हणूयात, अशीच ही सगळी वचनं आहेत. आणि दाशराथी रामाच्या कृपेने हे सगळं लेखन पूर्ण झालेलं आहे. कोणतेही संत बघा, म्हणजे कुठलेही संत आहेत ना, त्यांना ते पूर्णपणे माहिती आहे की हा करता करविता आपण नाही. हे सगळं करता करविता कोणाचं काम आहे? ते माध्यम आहे, त्या समाजाच्या उद्धाराकरता असलेले माध्यम आहे. तसं समर्थ म्हणतात की मी भयंकर अज्ञानी आहे, पण माझ्या शिष्यांना हे सगळं मला सांगितल्याशिवाय शिष्यांचा उद्धार होणार नाही. त्यामुळे मी ह्या सद्गुरु तत्व म्हणजे परमात्मा स्वरूप, आपण अगदी सुरुवातीला सद्गुरु महात्म्य किंवा सद्गुरु सत्शिष्य लक्षण पाहिलेलं आहे तेव्हा पाहिलेलं आहे. त्या परमात्मा स्वरूपाचं वर्णन मी करू शकत नाही. म्हणजे जिथं श्रुती पण त्याचं वर्णन करू शकलेलं नाही, तिथं माझ्यासारखा अज्ञानी मी हे वर्णन करू शकत नाही. पण कल्याणासाठी रामराय माझ्याकडून
हे काम करून घेत आहेत. म्हणून समर्थ म्हणतात उमजले तरी सांगवेना, अशी माझी स्थिती आहे की मला उमजलंय, मला समजलंय, मला त्याचं वर्णन करता येत नाही, पण शिष्याच्या कल्याणाकरता रामराय माझ्याकडून हे काम करून घेत आहेत. आणि मी नाही सांगितलं तर शिष्यांना कळणार नाही. आणि हे जे मी सांगतोय ही फार महत्वाची भावना आहे समर्थांची, की हे जे काही मी सांगतोय शिष्यांना, म्हणजे निरभिमान शांतीबाबत किंवा आत्मनिवेदन भक्तीबाबत किंवा सगुण ध्यानाबाबत, आता आपण 9-8 समास आपण पाहिलेलो, हे जे काही मी सांगतोय हे मी हा अभिमान देह संलग्न नाहीये माझा. म्हणजे मी देहपणावर मी सांगणं करत नाहीये. तर हा अभिमान माझा कोणता आहे, तर भगवंत संलग्न आहे. त्यामुळे मी जे सांगतोय हे मला बाधवत नाहीये. त्यामुळे म्हणजे आपल्या मनात लगेच शंका येईल की नाही, की समर्थ म्हणतात की परब्रह्माचं वर्णन करता येत नाही, श्रुती सांगतात की हे वर्णन करू शकत नाही, आणि मग समर्थ कसे सांगतात याचं वर्णन. हे समर्थांनी इथं अतिशय स्पष्ट केलेलं आहे की माझ्या शिष्यांना कळावं, माझ्या शिष्यांचं कल्याण व्हावं म्हणून रामराय मला माध्यम करून हे माझ्याकडून सांगत आहेत. आणि हे सांगताना माझा जो भाव आहे तो देहाशी संलग्न नाहीये, तो भगवंताशी संलग्न आहे. त्यामुळे तो मीपणा मला सूक्ष्म पण नाहीये आणि तो बाधक नाहीये. मग आता मीपणा टाकावं असं वाटतंय की नाही, पण ते सहजपणे सुटणार नाहीये. हे शिष्याला आता मार्गदर्शन करतायत. तो आता समर्थ हे सांगताना सांगताय की हा जो मीपणा, हे जे मी सांगतोय किंवा परमात्म्याचं काय म्हणतात वर्णन जे करतोय, ते समर्थांनी एक दाखले दिलेले की ते कसं आहे माझं, म्हणजे मी अज्ञानी किती आहे. बघा समर्थांसारखे आत्मज्ञानी संत म्हणतात की मी अज्ञानी, आणि रामराय माझ्याकडून हे स्पष्ट करतात. तर ते सांगतात की एखादी छोटी मुलं असतील, म्हणजे त्यांनी आपल्याला स्वतःला काय समजलेलं आहे आणि आपण एवढंसं काही कळलं की आपण केवढे मोठे आहोत असं ज्ञान ते आलंय पुढं, ह्या समासात समर्थांनी सांगितलेलं आहे. तर ते सांगतात की छोटी मुलं असतात, दगड धोंड्याचे देव बनवतात आणि ते त्यामध्ये अगदी काय म्हणतात त्याला आनंदित असतात, आणि इतक्या अज्ञानामध्ये त्या दगड धोंड्यातच ते देव मानत असतात. तसा माझा भाव आहे. त्याच्यानंतर ते अजून सांगतात की सूर्य असतो ना, तर तो एखाद्या बादलीतल्या पाण्यात जर त्याचं प्रतिबिंब दिसलं तर माझ्या घरी सूर्य आलाय, माझ्या घरी सूर्य आलाय, म्हणजे ह्या भावनेने ते सगळीकडे सांगत असतात. ह्या भावनेने समर्थ भगवंताला संलग्न होऊन हे सगळं सांगत आहे. आणि म्हणजे किती अज्ञान स्वतःला समजतात की त्या लहान मुलांसारखं मी अज्ञानी आहे. आणि तिसरं म्हणजे असं नाही का, आकाश मी धरलंय, आकाश मी धरलंय. आता आकाश किती विस्तीर्ण आहे, आकाश कुणाच्या मुठीत धरता येणार आहे, पण ती मुलं म्हणतात की आम्ही आकाश धरलोय, आम्ही आकाश धरलोय. असा भाव समर्थांचा अज्ञानी भाव आहे असं सांगतात. पण हा अज्ञानी भाव जो आहे त्यातून सुद्धा ते निरभिमान शांती, देहाभिमान कसा नष्ट करायचा याचं शिष्याला वर्णन करतायत. ते भगवंत संलग्न आहे. आणि मग समर्थ सांगताय की तू हा जो भाव आहे, हा भाव तुझ्यातून कधी नाही होईल. शिष्याला पण हे सगळं ऐकल्यावर वाटतं की म्हणजे माझा देहाभिमान कसा संपणार आहे. बरोबर आहे, आपल्याला सुद्धा समजतं की आपण खूप ऐकतो, आपण खूप वाचन करतो, आणि आपल्याला असं वाटतं की आपण, आणि शब्द पांडित्यावर तर समर्थांचा भयंकर राग आहे. कारण शब्द पांडित्य हे त्यांनी काही तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त होत नाही, तुम्हाला फक्त ज्ञान प्राप्त होतं. आणि मग त्याच्यावर त्यांनी भयंकर खूप म्हणजे दासबोध, जुन्या काय नव्या काय सगळ्या दासबोधामध्ये त्यांनी आसूनच ओढलेले शब्द पांडित्यावर. आणि मग समर्थ इथे सांगतात की हा तू जेव्हा एखादा ग्रंथ वाचशील, एखादा सद्गुरूंचं काय चरित्र वाचशील, तर ते चरित्र, तो ग्रंथ आहे ते एकाग्रतेने वाचन कर त्याचं, आणि एकाग्रतेने वाचन केल्यानंतर त्याचं आचरण करायला तू शिक, तर तुझ्यामध्ये काहीतरी प्रगती होईल, तुझं कल्याण होईल. तू नुसतं जर मी सगळं वाचलंय, मला सगळं येत आहे, ह्या भावनेने जर तू कुठे जाशील तर तुझा देहाभिमान हा कमी होणार नाही. आता
देहाभिमान कमी करणं ह्याच्यासाठी समर्थ सांगतायत की एक चित्ताने श्रवण करायचं. पहिला म्हणजे जेव्हा शिष्य विचारतो समर्थांना की मला त्याच्यावर काय उपाय आहे, किंवा मी जेव्हा हे सगळं तुम्ही सांगताय हे मला सगळं पटतं आहे, पण मला त्याच्यावरचा उपाय सांगा. कारण ह्या समासातली 11वी ओवी फार महत्वाची. ती सांगतात की जरी अंधाराचा गडद पडे, आकाश जाऊ नेदी आडे, तरी स्वसुख सांगणे घडे, ज्ञाते पणी करुणी श्रीराम. हे आत्मज्ञान जर हवं असेल तर ह्या पंचमहाभूतांचा जो अडथळा आहे हा ओलांडायला पाहिजे. आता आपण पाहिलं की सृष्टीची निर्मिती कशी झालेली आहे. तर सुरुवातीला पहिला आकाश, मग वायू, बरोबर आहे, मग तेज, आपण सगळं तो पाहिलेला आहे, आणि शेवटी पृथ्वी. म्हणजे सगळ्यात सूक्ष्म काय आहे? आकाश आहे, बरोबर. म्हणून समर्थ काय सांगतात, जरी अंधाराचा गडद पडे. म्हणजे समर्थांची आत्ताची स्थिती कशी आहे की मी हे जे तुला सांगतोय शिष्या, त्याचं समर्थ स्वतःला असं समजतं की खूप अंधार आहे आणि त्या अंधारामध्ये खूप ढीग आहे अंधाराचाच, बरोबर आहे. अशी माझी स्थिती आहे, पण रामराय मला माध्यम बनवून तुला सांगण्याचा प्रयत्न करतायत. आणि आकाश जाऊ नेदी आळे, म्हणजे त्या आकाश आडवं येत आहे, मला सगळं आकाश आडवा येत आहे. मग त्या आकाशाच्या पलीकडे जायचंय. म्हणजे आपण मागच्या भागामध्ये पंचीकरण हा भाग पाहिलेला होता बघा, आत्मनिवेदन, ज्यांनी कुणी पाहिलेला आहे ते, की जसा सृष्टीचा निर्मितीचा क्रम निर्माण झालेला आहे ना, तसा तत्वच घडा. म्हणजे ते एक एक पंचमहाभूत आहे, त्यांचं पंचीकरण जे झालेलं आहे, त्या पंचीकरणातून एक एक महाभूत परस्पर विरुद्ध, म्हणजे पहिलं पृथ्वी तत्व शेवटी आहे, ते आधी त्याचा नाश करायचा, निराश करायचा, अशी एक एक करत आकाश तत्वापर्यंत यायचं. आणि आकाश तत्वाच्या नंतर आकाशाला जेव्हा आपण पार करू, त्याच्यानंतर तिथं गुणमाया आहे, त्याच्यानंतर ती मूळमाया आहे. आणि मूळमाया म्हणजे आकाशाला शून्य म्हणतात, आणि ते शून्य पार केल्यानंतर आपण मूळमायेपर्यंत पोहोचतो. आणि ह्या मूळमायेला पार केल्यानंतर आपण म्हणजे ती त्रिगुणातील समतल अवस्था असते. त्रिगुणांची मूळमायेची जी अवस्था आहे, त्रिगुण जे आहेत त्या मूळमायेत सत्व रज तम एका म्हणजे काय म्हणतात त्याला, एका बॅलन्स मध्ये असतात. कुठलाही गुण जास्त नसतो, आणि गुणमायेमध्ये कुठला तरी एक गुण जास्त असतो, उरलेले 2 गुण हे दाबलेले असतात. आणि मग तमोगुणापासून तन्मात्रा निर्माण होतात, आणि त्या तन्मात्रापासून ते एकत्रित म्हणजे त्याला म्हणतात अपंचीकृत पंचमहाभूत. तन्मात्रा म्हणजे प्रत्येक सेपरेट, आकाश वेगळं, वायू वेगळं, तेज वेगळं. आणि मग जेव्हा त्यांचं पंचीकरण होतं, म्हणजे एक महाभूतामध्ये ह्या 4 महाभूतांचा अंश हा कालवला जातो, तेव्हा त्याला पंचीकरण म्हणतात. आणि त्या पंचीकरणापासून मग स्थूल देह, सूक्ष्म देह अशी सगळी शरीरं तयार होतात. आणि मग ह्या शरीरामध्ये अवस्था असतात, कोश असतात. आत्मनिवेदनामध्ये आपण हे सगळं पाहिलेलं आहे. आणि ह्या सगळ्यांचा नाश करून, या सगळ्यांचा निराश करून जेव्हा मूळतत्वापर्यंत किंवा मूळमायेपर्यंत पोहोचतो आपण, त्या मूळमायेला ओलांडून जेव्हा जाता येते, तेव्हा परब्रह्मतत्वाची प्राप्ती होते. आणि ती प्राप्ती म्हणजेच निरभिमान शांती किंवा शाश्वत समाधान किंवा शांती म्हणूयात. मग या पंचमहाभूतांचा निरस करत असताना सद्गुरु कृपेशिवाय तर काय शक्य नाही. कारण तुम्हाला जर सद्गुरु कृपा असेल तरच. आता सद्गुरु म्हणजे काय? सद्गुरु म्हणजे जे आत्मज्ञान देतात ते. आत्मज्ञान म्हणजे काय? ज्यांना परब्रह्म प्राप्त झालेलं आहे ते. परब्रह्म आणि सद्गुरु यांच्यामध्ये काहीही द्वैत नाही. परब्रह्म तत्व म्हणजे सद्गुरु तत्व, आणि ते शिष्याला आपल्या जागीच बसवतात. म्हणून समर्थांनी पहिल्या 10 ओव्यांमध्ये सद्गुरूचं महात्म्य सांगितलेलं आहे, स्वतःला अज्ञानी म्हणून घेतलेलं आहे, रामरायांच्या कृपेने ते शिष्याला मार्गदर्शन करत आहेत असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ते आता सांगतायत की ही शांतता जी असते ना, मनुष्याला सगळीकडं शांतता प्रिय असते, आणि जे शांत असतात त्या शांत लोकांना उचकवणारे लोक खूप असतात. आता आपण पाहतोय ना, निवडणुकांच्या निकालावरून तर आपण पाहिलेलं आहे
पण मोदी किती शांत आहेत, म्हणजे खटकला आहे, त्यांच्या पूर्वीच्या भाषणाचा जोर आता नाहीये, पण शांत आहेत की नाही. त्यामुळे जे शांत माणसं असतात, म्हणजे हे निरभिमान शांतीबाबत नाही बोलत मी आपल्या व्यवहारातल्या लौकिकातल्या शांतीबद्दल बोलते, की ती शांतता मिळवण्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न असतात, आणि जेवढा माणूस शांत असतो तेवढीच त्याला उचलवणारी माणसं पण जास्त असतात. मग समर्थ सांगतात की तू या सगळ्यांकडे लक्ष देऊ नकोस, इतकी तुझी मनाची शक्ती आहे ती तू वाढव, त्याच्यावर तू नियंत्रण कर. तर मुख्य म्हणजे काय, राग. जेव्हा उचकवलं जातं ना तेव्हा काय होतं, पहिल्यांदा राग येतो, आणि हा मनाचा स्वाभाविक गुणधर्म आहे. कारण मनाचं ते कामच आहे की कुणी उचकवलं की आपण, तर त्याला शांत बसायचं माहितीच नाही. स्थिरता हा मनाचा गुण नाही, चंचलता हा मनाचा गुण आहे. त्यामुळे समर्थ सांगतात की तुला उचकवणारी लोक खूप आहेत, तुला निर्लज्ज पण म्हणतील लोक, असं लिहिलंय ह्या समासामध्ये समर्थांनी, की तुला निर्लज्ज म्हणतील, तुला काही कळत नाहीये, दगड आहे म्हणतील, पण तरी सुद्धा तू तुझ्या मनावर नियंत्रण मिळवायला पाहिजे. आणि मग शिष्य हे सगळं ऐकून म्हणतो, बापरे हे सगळं आता इतकं अवघड आहे की ते कसं जमणार आहे मला. समर्थ सांगतात काय, अतिशय सुलभ आणि सोपी साधना आहे, सद्गुरूंवर विश्वास ठेवून सद्गुरू जे सांगताय ते ऐकायचं. आता मुख्य त्याच्यावरचा उपाय सांगतायत समर्थ, की श्रवणाविषयी सादर असावे, अभिमान त्रिपुटी वेगळे व्हावे, सत्पुरुषासी शरण जावे, भावार्थ बळे करुणी श्रीराम. ही 43वी ओवी आहे. समर्थ काय सांगतात की एकाग्रतेने आपण श्रवणाला बसलो, एकाग्रता नसते बरं का, आपलं मन सगळीकडे फिरून येतं. आता बघा, आता मी बोलते ना, त्यामुळे माझं मन मी काय बोलते ह्याच्यामध्ये व्यस्त आहे, त्यामुळे ते तिथं स्थिर आहे, हो की नाही. पण तुम्ही जे ऐकताय की नाही, वक्ता आणि श्रोता, आपण ह्याच्यावर पण खूप बोललेलो आहोत. आता श्रोता काय असतो, पटलं तर तो तिथं रेंगाळतो त्याचं मन, नाही पटलं तर म्हणतो ह्याला काय कळतंय, उगाचच काहीतरी सांगतो. आणि मी समर्थ सांगताय ते मी अभ्यासाने मांडण्याचा प्रयत्न करते बरं का, ते समर्थ आहेत, मी फक्त माध्यम आहे अभ्यास करून तुमच्या पुढे मांडण्याचा. त्यामुळं आपलं मन हे काय, आपण म्हणतो ना मन चंचल असतं, चंचल असतं म्हणजे काय असतं, एका वेळी एकच विचार त्याच्यात असतो, पण त्याची गती इतकी आहे ना की ते विचार इतके पटापट पटापट बदलत जातात ना. त्यामुळे समर्थ काय सांगताय की तू एकाग्रतेने श्रवण कर. आता श्रवण म्हणजे काय, तर श्रवणावर आपण थोडं बोलू. श्रवण हा परमार्थाचा पाया आहे असं म्हटलं जातं. आणि श्रवण म्हणजे काय आहे, तर ऐकणं एवढाच त्याच्यात अर्थ अपेक्षित नाही. नाहीतर मग काय होतं, इथून पुढे गेलं की सुरू, काय ऐकलं होतं आज काय सांगितलं होतं बाबा समर्थांनी या दासबोधामध्ये, निरभिमान शांती. निरभिमान म्हणजे काय, अहंकार. माझ्याकडे कुठे अहंकार, मी तर छान ऐकून आलेली. पण नंतर तसा प्रसंग घडला की तसं आचरण होत नाही. मन काय करतं, रिॲक्शन देतं रागाची. आणि काय सांगितलंय निरभिमान शांतीमध्ये समर्थांनी, की तुला अगदी नावं ठेवतील, तुला निर्लज्ज पण म्हणतील, पण तू शांत राहा. हा पहिला अभ्यास आहे मनाचा, एकाग्रता हा मनाचा पहिला अभ्यास सांगतायत. आणि एकाग्रतेने श्रवण करणं सांगतायत. श्रवणाने काय होतं, क्रिया पालट होतो. म्हणजे अगदी एकदम नाही होणार आहे, कोणाकडेच नाही होणार आहे तो एकदम बदल. पण जेव्हा आपण असा सत्पुरुषांच्या ग्रंथांचा अभ्यास करू किंवा सत्संगतीमध्ये जाऊ, तेव्हा आपल्याला हळूहळू कळायला लागतं. पण त्याच्यासाठी काय आहे, आपल्याला आपल्यातच आधी काय म्हणतात त्याला, अनालिसिस म्हणतो की नाही आपण, स्वयं अनालिसिस म्हणूयात आपण करावे लागतात, की आपल्याकडे हे गुण आहेत का, आपल्याकडे हे दोष आहेत का. जसं मूर्ख लक्षण आहे ना, पु ल देशपांडे म्हणायचे की ती सगळी लक्षणं मला वाटतात की माझ्यासाठीच लिहिली, ती सगळ्यांसाठीच लिहिलेली आहे खरं तर, पण आपण म्हणतो नाही हे माझं लक्षण नाही. बघा ना, आपल्याला म्हणतात ना दुसऱ्याच्या डोळ्यातलं काय दिसतं, कुसळ, बरोबर आहे ना, बारीक असतं ते दिसतं, पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, केवढं मोठं असतं. कारण आपण काय करतो,
श्रवण केलेलं असतं आपण, श्रवण नाही, ऐकणं. मी त्याला श्रवण नाही म्हणणार, आपण फक्त ऐकलेलं असतं की नाही बाबा यांनी सांगितलं, हे सांगितलं. पण श्रवण जर आपण केलं ना, तर आपण आपल्यामध्ये काय दोष आहे आणि आपण कोणत्या परिस्थितीवर काय रिॲक्ट होतो ह्याच्यावर आपण नक्की विचार करू. त्याला आपण म्हणू एकाग्रतेने श्रवण करावे. त्याच्यानंतर समर्थ पुढचं सांगतात की श्रवणाविषयी आळस करू नये. म्हणजे जाऊ दे आता, आज काय आपण हे ऐकलं, बस एवढंच ऐकू आपण आणि आता निघून जाऊ. किंवा नाही, काय होतं शेवटच्या 15 मिनिटात जाऊ ना आपण, असं पण असतं. म्हणजे आपलं होतं, मी सगळ्यांचंच सांगते, मी पण त्यात आहे, फक्त मी ह्याचा अभ्यास करते म्हणून कधी कधी मला जाणवतं की आपल्या या चुका होतात. पण आपल्या चुका होतात तर त्या सुधारणं गरजेचं आहे, असं समर्थांचं इथे सांगणं आहे. समर्थांचं म्हणजे रामरायांचं सांगणं आहे. आणि श्रवणाविषयी आळस करू नये. श्रवणामध्ये लेखन येतं, वाचन येतं, ओके, ऐकणं म्हणजे निरूपण ऐकणं येतं. अशा पद्धतीचा सर्व प्रकारचा अभ्यास श्रवणामध्ये अपेक्षित आहे. आणि एकाग्रतेने म्हणजे काय आहे की वक्ता काय बोलतो आहे त्याचा विचार करून ते आपल्या डोक्यात घालणे, ह्याला एकाग्रता म्हणतात. आणि ही एकाग्रता कधी असेल, मन स्थिर असेल तरच होणार आहे. मन जर चंचल असेल तर ही एकाग्रता होणार नाही. म्हणजे जर निरभिमान शांततेची आवश्यकता असेल तर पहिलं काय आहे तर श्रवणाविषयी आळस नसावा. त्याच्यानंतर श्रवणामध्ये मला सगळं समजतंय हे असता कामा नये. म्हणजे खरा जो ज्ञानी असतो की नाही तो अतिशय नम्र असतो. कारण काय होतं, संतांना तो काय करतो, मला सगळं समजतंय, मला सगळं येतंय, मी हे वाचलेलं आहे. आणि एखादा वक्ता काही बोलायला लागला की तो काय करतो, त्याने कुठलं तरी वाचलेलं असतं ना, त्याचा संदर्भ त्याच्या डोक्यामध्ये घोळत असतो. कारण काय आहे, त्याचा सद्गुरुवचनांवर किंवा एकाच मार्गावर, एकाच सद्गुरूंवर विश्वास नसतो. त्यामुळे तो म्हणजे आता आपण म्हणतो की नाही, आपण आता संत साहित्याचा अभ्यास असं जरी आपण म्हटलं तरी संत किती आहेत आपल्याकडे. सगळ्यांनी जरी तेच सांगितलेलं असलं तरी अभ्यास करताना आपल्याला एकाच संत साहित्याचा करणं गरजेचं आहे. नाहीतर आपल्या सामान्य माणसांच्या मनामध्ये काय होतो, गोंधळ होतो, मतमतांचा गलबला म्हणतो की नाही आपण म्हणतो की मग हा संप्रदाय चांगला, वारकरी संप्रदाय चांगला, दत्त संप्रदाय चांगला का रामदासी संप्रदाय चांगला. आणि खरं तर संत सगळे एकच सांगत असतात, पण आपल्या मताचा गोंधळ असतो तो, आपल्याला त्यांचा अर्थ कळत नसतो. त्यामुळे मग आपण काय म्हणतो, नाही बाबा माझा दत्त संप्रदाय आहे तोच चांगला आहे, माझा वारकरी संप्रदाय आहे तोच चांगला आहे. आणि मग हा जो गोंधळ आहे ह्यामधून काय होतो, संदेह निर्माण होतात. आणि मग काय करतो तो माणूस, म्हणतो नाही नाही मी ह्या संप्रदायाचा आहे, मी यातले वाचन केलेलं आहे, लेखन केलेलं आहे, मी सगळं ऐकलेलं आहे, मी सर्वज्ञ आहे. आणि मग तो श्रवणाला जाऊन का बसतो, तर तो वक्ता खरंच किती सांगतोय, किती पाण्यात आहे हे त्याला पाहायचं असतं. ह्या वक्त्याचा तो किती पाण्यात आहे ह्याची त्याला, पण तो स्वतः पाहत नाही की त्यांनी सांगितलेलं आहे आणि हे कसं चुकीचं आहे, ह्या ग्रंथामध्ये असं सांगितलेलं आहे आणि आत्ता तर हा असं सांगतोय. हा त्याच्यामधला जो अहमपणा, देहाभिमान, अभिमान असतो ना, तो नम्रतेचं लक्षण नाहीये. म्हणून समर्थ सांगतात की ते जे ज्ञानी असतात खरे ते अतिशय नम्र असतात. आणि मग हा जो असा देहाभिमानी असतो ना, हा एकाग्रतेने श्रवण करत नाही. आणि त्याला एखादी शंका आली तर तो त्या वक्त्याला, त्या संतांना विचारतच नाही. कारण त्याला माहिती असतं त्याचं ज्ञान किती अपुरं आहे, तो पण किती पाण्यात असतो हे पण त्याला माहिती असतं. त्यामुळे तो त्या संतांकडे जर गेला तर त्याला त्याची लाज वाटते, त्याला त्याच्या ज्ञानाची उणीव वाटते. आणि मग तो काय करतो, त्या संतांना न विचारता तो निघून जातो. पण हे जर त्यांनी एकाग्रतेने श्रवण केलं असतं, त्याच्यावर मनन केलं असतं, त्याच्यावर चिंतन केलं असतं आणि त्या सत्संग जो आहे त्या संतांचा त्यांना शंका विचारल्या असत्या तर त्या संतांनी निश्चितच त्याची शंका तिथे दूर केली असती आणि त्याचं मन स्थिर झालं असतं. पण तसं तो करत नाही, कारण तो स्वतःला फार
विषयाने समजतो. त्यामुळे तो संतांना काही विचारत नाही आणि माझ्या ज्ञानामधली उणीव त्याला खरी म्हणजे भरून काढायची नसते, कारण त्याला श्रवणच नीट एकाग्रतेने करायचं नसतं. आणि मग तो काय करतो, हा तुच्छ, हा ह्याला काही कळत नाही. बघा ना, खूप लोक आहेत अशी, आणि त्यांना हे फार सांगायचं असतं, मी हे वाचन केलंय, मी ते वाचन केलंय. कितीतरी आहेत बघा, आता कितीतरी वक्ते म्हणजे ज्यांच्या हजारो शेकडोनी सभा व्हायच्या ते तुरुंगात आहेत की नाही. कितीतरी म्हणजे आपण संत म्हणूयात त्यांना, संत नाव लावलेलं आहे, पण ते तुरुंगात आहेत. ते आचरण काय आहे, म्हणून समर्थांनी दासबोधात सांगितलेलं आहे की श्रवण कसं असावं, तर श्रवणाने क्रिया पालट व्हायला पाहिजे आणि तुमच्यामध्ये बदल घडला पाहिजे. म्हणून आणि मग समर्थांनी पहिल्या समासातच सांगितलेलं आहे नवीन दासबोधामध्ये की संपूर्ण ग्रंथ वाचल्याशिवाय जो त्याला नावं ठेवतो किंवा दूषण देतो तो करंट आहे. करंट आहे, अवलक्षणी आहे. करंट म्हणजे काय, सर्व परिस्थिती अनुकूल असताना, नरदेहासारखं घबाड प्राप्त झाले असताना तो त्याचा फायदा करून घेत नाही, त्याला करंट म्हणतात. आणि मग हा जो सर्वज्ञ समजतो तो परिपूर्ण नसतो, कारण मग तो काय म्हणतो, मला येत आहे, आणि तो एकाग्रतेने श्रवण करत नाही. त्यामुळे एकाग्रतेने श्रवण महत्वाचं आहे, ते एकाग्रतेने करणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर एकाग्रता करताना मनाला पूर्णपणे आवरणं महत्वाचं आहे. म्हणजे काय आहे, लौकिकातले व्यवहार, लौकिकातली माझी उपाधी, मी हे आहे, मी ते आहे, आणि इथं बसल्यावर आता मला घरी जायचंय, पाऊस आहे, गेल्यावर जाताना भाजी घेऊन जायची आहे. प्रपंच आहे, प्रपंच सगळ्यांना आहे, आणि प्रपंच आणि परमार्थ. पण जेव्हा तुम्ही प्रपंच कराल तेव्हा तुम्ही प्रपंच पूर्ण मनाने करा. म्हणजे तुमचं सगळं काही काम जे कराल ना, स्वधर्म म्हणतो ना आपण गीतेमध्ये, तो स्वधर्म आहे ना. कोणताही काम, झाडू मारायचं असेल तरी ते काम मनापासून करा, प्रपंच मनापासून करा. तसाच परमार्थ सुद्धा मनापासून करा. की इथं जर संतांच्या श्रवणाला आलेलं आहे, संतांच्या ग्रंथाचं श्रवण आलेलं आहे तुम्ही करायला, तर आता प्रपंच बाजूला ठेवा. 6:30 काय जी वेळ आपली झाली आहे, ती झाल्यानंतर मग विचार करा की हे आहे, मी डोक्यात आहे माझ्या, पण जाताना मला भाजी घेऊन जायलाच पाहिजे, प्रपंचही करायलाच पाहिजे, मला घरी गेल्यावर पोळ्या किती आहेत, भाकरी किती आहेत, त्या करायलाच पाहिजे. बरोबर आहे, कोणी आलं माझ्या घरी तर त्यांना मला पाहुणचार त्यांचा करायलाच पाहिजे. पण तो सुद्धा तुम्ही अतिशय एकाग्रतेने करा, असं समर्थ सांगतात. म्हणजे काय, मनावर पूर्णपणे नियंत्रण ठेवा. कुठे तुम्ही वाहवत जाऊ नका, प्रपंचातही वाहवत जाऊ नका, आणि परमार्थात सुद्धा. परमार्थात म्हणजे खऱ्या परमार्थात नाही, हे गुरु वगैरे नाही का, ते आपण सद्गुरु लक्षणामध्ये पाहिलेलं आहे. लबाड गुरु, ढोंगी गुरु, शिष्य जमवणारे गुरु, त्यांच्या नादी लागू नका, त्यांच्याकडे वाहवत जाऊ नका, कंटाळा करू नका. आपण पाहिलं, कुतर्काला थारा देऊ नका. कुतर्क म्हणजे काय, वेडे वाकडे विचार, कारण ते परमार्थाला अतिशय घातक आहे. आता हे कुतर्क म्हणजे काय किंवा हे विचार म्हणजे काय, तर आपण जे वाचतोय की नाही, आपण फार ज्ञानी आहे, आपल्याला सगळं समजलेलं आहे, आणि मग त्या ग्रंथातली जी काही वाक्य आहेत ती घ्यायची आणि ती मला लागू पडतात. म्हणजे मी आता जे वागतो आहे ना, ती सगळी वाक्य मला लागू पडतायत, असंच ते वागायचं. म्हणजे काय की आता जर संतांनी म्हणजे आपण उदाहरण घेऊ, म्हणजे कुतर्क म्हणजे काय हे कळेल. की आपण काय म्हणणार की सर्व सत्ता ईश्वराची आहे, सर्वत्र भगवंत आहे, मग माझं मन सुद्धा भगवंतानेच तयार केलेलं आहे. बरोबर आहे ना, संतांनी हे सांगितलेलं आहे, हे संतांनी सांगितलेलं आहे की नाही आहे. मग माझ्या मनाला आता जर वाटलं की मी इकडं जावं, मी तिकडं जावं, मी विषय उपभोग घ्यावा, तर मी घ्यायला पाहिजे, भगवंतानीच निर्माण केलंय ना. बरोबर आहे, ह्याला कुतर्क म्हणतात. अरे पण तिथं विवेकाचा वापर कर ना, ह्याला कुतर्क म्हणायचं. की सगळं भगवंताचं आहे, सर्वत्र भगवंत आहे, सर्वत्र भगवंत व्यापलेला आहे, मग मी माझ्या मन सुद्धा भगवंतानीच तयार केलेलं आहे, मग मी जाणार ना. आता जर मला काय पत्ते खेळायचे, पत्ते खेळायला जाणार. आता जर मला जुगार खेळायचा आहे, मी जुगार खेळायला जाणार. मन इच्छा केली आहे, भगवंतानीच दिलेली आहे ना.
कारण काय आहे हे ह्याला कुतर्क म्हणतात. की म्हणजे कुठली तरी संतांची वचनं घ्यायची आणि ती वचनं आपल्या वागण्याला म्हणजे त्याचं इतकं स्पष्टीकरण चपखल द्यायचं की मी आता जे वागतोय ते संत वचनाप्रमाणे वागतोय, ह्याला कुतर्क म्हणतात. अशी बरीच उदाहरणं आहेत. आणि मग कारण तो विसरलेला आहे ना की मला भगवंताने, मी भगवंताचा अंश आहे, भगवंत सर्वव्यापी आहे, म्हणजे तो सर्वत्र सगळं पाहत आहे. म्हणजे एक गोष्ट मला आठवते की कुतर्क नाही केले तर किती फायदा होतो. त्या संदर्भात की 2 दरोडेखोर होते आणि एक छोटा म्हणजे त्याचा मुलगा आणि तो असे एका देवळाच्या पायरीवर बसलेले होते, कारण त्यांची दरोड्या घालायची वेळ अजून व्हायची होती. म्हणून ते त्यांचं सगळं अवजारं वगैरे घेऊन म्हणाले आता कुठं बसायचं, म्हणून देवळाच्या पायरीवर बसतात. आणि देवळाच्या पायरीवर बसल्यानंतर ते कीर्तनकार बुवा सांगत असतात की ईश्वर सर्वत्र आहे, सर्वत्र तो पाहतो आहे, आपण जे काही करतो आहे त्याच्यावर त्याचं लक्ष आहे वगैरे वगैरे ते सांगत असतात. 2 जण ऐकतात. त्यांची दरोड्याची वेळ होती. दरोड्याची वेळ एक 10 मिनिटं आपल्याला पुढे चालणार आहे ना. तर त्या दरोड्याची वेळ झाल्यानंतर मुलगा म्हणतो मी नाही येणार आता तुमच्या कामाला, दरोड्याच्या कामाला. मग वडील म्हणतात अरे का रे, तू का नाही येणार? अहो आत्ता तर ऐकलं ना, भगवंत सर्वव्यापी आहे, भगवंत सगळं पाहतोय, मग आपण जे करतो आहे हे आपण वाईट कर्म करतोय. म्हणजे बुवांनी बरंच काही सांगितलं असेल, चांगलं कर्म, वाईट कर्म, सर्वव्यापी भगवंत तो पाहतोय वगैरे. मग म्हणे हे आपण वाईट कर्म करतोय आणि मग भगवंत जर पाहत असेल, हे वाईट कर्म जर असेल तर मी नाही. म्हणजे ह्या बुवांच्या ज्या प्रवचनातला अर्थ त्यांनी चांगल्या पद्धतीने गेला. हा झाला कुतर्क नाही म्हणता येणार, हा त्याच्यामध्ये झालेला परिणाम म्हणता येईल. पण आपण काय म्हणतो, हे भगवंतांनीच निर्माण केलंय, हे विषय भगवंतांनीच निर्माण केले, हे सगळं जे निर्माण केलं हे भगवंतांनीच निर्माण केलंय. आपण म्हणतो की नाही, भगवंताला स्फुरण झालं, एकाचं अनेक व्हावं आणि त्यांनी ही सगळी सृष्टी निर्माण केली, मग या सृष्टीतलं सगळं माझ्यासाठीच आहे. हा कुतर्क आहे. हा कुतर्क करू नये, ह्याला थारा देऊ नये. आणि जेव्हा कुतर्काला तू थारा देशील तेव्हा तू तुझी शांतता गमावून बसशील. बघा ना, कुणाचं काय भलं झालंय कुतर्काला थारा देऊन, किंवा सगळं भगवंताने निर्माण केलं. कितीतरी बघा आपण पाहिलेले आहेत, मी नावं नाही घेत आहे, बुवा कीर्तनकार बुवा असतात, पण असे त्यांचं आचरण असतं. त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं की ते फक्त सांगण्यापुरतंच आहे. मी नावं कोणाचीही घेणार नाहीये, आपण पाहिलेलं आहे सगळ्यांनी. त्यामुळं समर्थ शिष्याला सांगतात की कुतर्काला थारा देऊ नकोस, म्हणजे वेडेवाकडे विचार करू नको, सद्गुरु वचनांचा वेडावाकडा अर्थ लावू नकोस, आणि शांतीने मिळवलेली एकाग्रता सोडू नकोस. कोणती शांती? लौकिकातली शांती. लोक काय म्हणतील, पहिलं हे असतं की नाही आपल्याला, आता आपण हे करतोय तर लोक काय म्हणतील, हा पहिला प्रश्न आपल्याकडे असतो. अरे लोकांसाठी नाही करायचंय आपल्याला, आपल्याला आपल्याच कल्याणासाठी करायचंय. मग सद्गुरूंनी माझ्या सांगितलेलं आहे ना हे करायचं, मग मला ते करायचं आहे. आणि जेव्हा इतकी दृढनिष्ठा श्रद्धा ईश्वर आहे सद्गुरूंवर असेल तेव्हा काय होईल, ही शांतता जी शाश्वत शांती आहे ना ती तुला प्राप्त होईल. आणि आता ह्या शांतीच्या आड येणारी ही जी विघ्न आहे ही कशी आहेत ते आपण मगाशी पाहिलं. निर्लज्ज म्हणतील, लहान अंगावर धावतील. शांततेत आपण कुणाला सांगायला गेलो काही, तू फार शहाणा आहेस, तुला काय कळतंय, मारतील सुद्धा. बरोबर आहे ना. 2 भांडणामध्ये केलं तरी पण बघा ना, तुला काय करायचं, आमचं आम्ही बघून घेऊ. पण त्या माणसाला शांतता हवी असते म्हणून तू सोडवायला जातो. हे सगळे अडथळे आहेत तुझ्या शांततेमधले. आणि त्यामुळे ही सगळी कुतर्क लक्षणं तू टाळ. सगळीकडं श्रवण कर, श्रवण एकाग्रतेने कर, मन पूर्णपणे सद्गुरूंवर श्रद्धा निष्ठा. आपण श्रद्धा म्हणजे काय, निष्ठा म्हणजे काय हे सगळं पाहिलेलं आहे. आणि मग तू त्या ईश्वराची, सद्गुरूंनी जी साधना तुला दिलेली आहे ना ती तू साधना अतिशय काय म्हणतात त्याला, श्रद्धेने सद्गुरूंच्या साधना मार्गाने तू जेव्हा ती साधना करशील तेव्हा तुला ही शांतता लाभेल. अशा पद्धतीने समर्थांनी आपल्या शिष्याला पहिल्यांदा गुरु
गुरु कोण, सद्गुरु कोण, सत्शिष्य कोण हे सांगितलं. त्याच्यानंतर समर्थांनी शिष्याला खरा वक्ता कोण आणि खरा श्रोता कोण हे सांगितलं. त्याच्यानंतर सगुण सगुण पूजा किंवा सगुण ध्यानाबद्दल सांगितलं. म्हणजे एक एक पायरी समर्थांनी शिष्याला वरती नेलेलं आहे. म्हणजे पहिल्यांदा त्यांना तू जर म्हणजे श्रोता असशील तर तुझ्या अंगी कोणते गुण असायला पाहिजे ते आधी निर्माण कर. म्हणजे जी शेत जमीन आहे की नाही ती आधी नांगरावी लागते, त्यातलं तण काढावं लागतं, मग त्याच्यात बी पेरावं लागतं. मग ते बी पण कसं असलं पाहिजे तर ते चांगलं पाहिजे. जर भाजलेलं बी असेल तर ते उगवणार नाही, खडकावर टाकलं पाऊस पाणी सगळं असेल तरी ते उगवणार नाही. अशा पद्धतीने समर्थ शिष्याची तयारी करत नेतात, कारण हा पूर्ण आध्यात्मिक ग्रंथ आहे. मग त्यांनी काय सांगितलं की तुझ्यामध्ये श्रोत्याची लक्षणं जी आहेत ती तू निर्माण कर, अंगी बाण. मग ती श्रोत्याची लक्षणं अंगी बाणल्यानंतर मग तुला सगुण ध्यान म्हणून जो एक समास आहे तो सांगितला की सगुणाची पूजा कर. कारण सर्वजण निर्गुणाची पूजा करू शकत नाही, प्रत्येकाला कसला तरी एक आधार लागतो, त्यामुळे तू सगुणाची पूजा कर. मग त्याच्यानंतर समर्थांनी सद्गुरु लक्षणं सांगितली की तू खरा गुरु कोणता आहे तो ओळख. उगाचच तुझा भोळा भाव आहे म्हणून हे गुरु ते गुरु हे करू नकोस, तर तू सद्गुरु शोध. सद्गुरु शोध म्हणजे काय आहे, त्यांच्याकडे विवेकानंदांनी किती पारखून घेतलं होतं रामकृष्ण परमहंसांना. विवेकानंदांनी आणि रामकृष्ण परमहंसांनी दोघांनी पण एकमेकांना अगदी सहज कोणत्याही म्हणजे सद्गुरु आणि सत्शिष्य हे जे जोडी आहे ना ती पारखूनच होते. असं अगदी सहजासहजी नाही. शिष्य जर सत्शिष्य असेल तर सद्गुरु स्वतःहून शिष्याकडे येतो, असंच समर्थांनी सांगितलेलं आहे, सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे. आणि मग ही सगळी लक्षणं झाल्यावर सगुण ध्यान केल्यानंतर आत्मनिवेदन भक्ती सांगितलेली आहे समर्थांनी. आत्मनिवेदन सांगायचं काय कारण आहे, कारण तिथं सगळं सोडायचं आहे, शरणागतीची अवस्था पाहिजे आधी. म्हणजे सत्शिष्य झालायस तू पण तू शरणागत दिलेस का. आत्मारामामध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे की जे जे नाशवंत आहे ते सगळं तू मला दे. एकच मागणं आहे. आता ह्या समासामध्ये सुद्धा समर्थ तेच सांगतात की जे जे माईक आहे, जे जे नाशवंत आहे ते सगळं तू मला दे, मला अर्पण कर. मला म्हणजे रामरायांना. आपण पहिल्यांदा पाहिलेलं आहे समर्थ रामरायांच्या माध्यमात म्हणजे रामरायांनी समर्थांना माध्यम केलेले आहे. आणि जे आत्मारामामध्ये समर्थांनी शिष्याला मागणं मागितलेलं आहे तेच मागणं निरभिमान शांती या समासात मागितलेलं आहे. आत्मनिवेदन काय आहे, सर्वस्व वाहणे काय आहे आणि आपला देहाभिमान वाहणे म्हणजे काय आहे हे सगळं शिष्याची तयारी केल्यानंतर त्या निरभिमान शांतीच्या मार्गातले सगळे अडथळे सांगितलेले आहेत. आणि पहिला अडथळा आहे श्रवण मनन निधिध्यास आणि साक्षात्कार. ही उपनिषदामध्ये सांगितलेल्या सोपान आहेत किंवा या पायऱ्या आहेत. श्रवण नीट झालं तर मनन नीट होईल. कारण श्रवण तुम्ही काय कराल ना त्याच्यावरच तुमचं मन विचार करणार आहे, त्याच्यावरच तुमचं मन चिंतन करणार आहे. मग तुम्ही प्रापंचिक श्रवण केलं, सिनेमाला बसतो की नाही आपण 3-3, 4-4 तास बसतो की नाही. आणि मग घरी आल्यावर काय नाही त्याने असं करायला नको होतं, त्याने तसं करायला नको होतं. आपण किती आपली घरे पोचेपर्यंत असतं की नाही. म्हणजे आपण त्या सिनेमामध्ये एकाग्र होतो. हे कसं श्रवण होतं आपलं, तसंच परमार्थात सुद्धा श्रवण होणं गरजेचं आहे. मग जाताना आपण चिंतन काय करायला पाहिजे की आज काय सांगितलंय, आपल्याकडं काय दुर्गुण आहेत, आपल्यातले दुर्गुण आपल्याला कमी करता येणार आहेत का, आणि ते दुर्गुण कमी करताना आपल्या लिमिटेशन्स काय आहेत. आणि सर्वात पहिली लिमिटेशन्स आपली राग, बरोबर आहे. टेम्पर इज द मोस्ट प्रेशियस थिंग, डोंट लूज इट, असं म्हटलं जातं. सर्वात मौल्यवान वस्तू कोणती आहे तर राग आहे. प्रेशियस थिंग, डोंट लूज इट. तो म्हणजे त्या रागावर कंट्रोल करा, त्याला सांभाळून ठेवा, त्याला तुम्ही त्याला सोडू नका, असं म्हण आहे. त्यामुळे पहिल्यांदा आपल्या मनावर कंट्रोल करा. म्हणून तर आपल्याला पतंजलींनी अष्टांग योग सांगितलेला आहे ना, एका मागोमाग एक आपण यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार, मग धारणा, मग ध्यान आणि मग समाधी. एकदम समाधी नाही लागणार. आपण असं बसलो तर 10 विचार येतील आपल्या डोक्यात. त्यामुळं हाच मार्ग उपनिषदांचा जो आहे तो सगळ्या संतांनी सांगितला आणि तोच मार्ग समर्थांनी पण इथं सांगितलेला आहे.
आणि मग एवढं सगळं सांगितल्यावर समर्थ आता पुढच्या समासामध्ये शिष्याला विविध मार्गदर्शनचा तो समास आहे तो आपण मला वाटतं ऑगस्टमध्ये आहे तो आपण पाहणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ.